लालपरी अर्थात एसटी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांसाठी अक्षरशः जीवनवाहिनी आहे। एसटी मुळे जसे स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील जनतेचं जीवनमान दळणवळणाच्या दृष्टीने सुलभ झाले, तसेच अनेकांचं आयुष्य समृद्ध झाले। एसटीच्या या प्रवासात अनेकांचे मोलाचे योगदान आहे, त्यामध्ये चालक आणि वाहक यांचा सिंहाचा वाटा आहे। अशा या एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावच्या 2 सुपुत्रांचा आज सेवानिवृत्तीच्या निमित्तानं लोकनियुक्त सरपंच अरुण नाना खरमाटे यांच्या संकल्पनेतून गावाच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं असा सत्कार सोहळा संपन्न झाला। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नाविन्यपूर्ण आणि अनोख्या अशा या सत्कार सोहळ्यानं सत्कार मूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण वंजारवाडी ग्रामस्थ भारावून गेले। वंजारवाडी गावच्या सुपुत्रांचे जसे एसटीच्या सेवेत मोठं योगदान आहे, तसेच एसटीनेही वंजारवाडी गावातील अनेक कुटुंबांना सुखी समृद्ध केलंय, याचीच प्रचिती आजच्या सत्कार सोहळ्यातून आली। गेली अनेक वर्ष एसटीच्या सेवेत चालक म्हणून अव्याहतपणे कार्यरत असणारे वंजारवाडी गावचे सुपुत्र आणि लालपरी सेवक अशोक सानप आणि लक्ष्मण खाडे हे आज प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। या दोघांनीही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून एसटी सेवेत रुजू होऊन आपला प्रपंच सावरला, स्टेअरिंग धरून आयुष्यभर जबाबदारी निभावली, प्रत्येक प्रवाशाची सुरक्षित स्वप्न जपली। आज सेवा थांबली तरी मान मात्र उंचावली, कारण अशोक सानप व लक्ष्मण खाडे यांच्यासारख्या चालकांनीच लालपरीची शान वाढवली। अशा या कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वांचा, ज्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये बस चालक म्हणून अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली, त्यांच्या गावच्या तालुक्याच्या वतीनं योग्य सन्मान करण्याचा निर्णय वंजारवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अरुण नाना खरमाटे यांनी घेतला। यावेळी आज सकाळी संपूर्ण वंजारवाडी गाव सडासरवान रांगोळीनं सजले। सकाळी 7 वाजता अशोक सानप आणि लक्ष्मण खाडे हे सजवलेल्या लालपरीतून वंजारवाडी गावात दाखल झाले आणि संपूर्ण गाव व तालुक्याच्या वतीनं त्यांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ फेटा देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला। तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही संपूर्ण पोशाख करून गावच्या वतीनं या दोघांच्या कुटुंबाप्रती लोकनियुक्त सरपंच अरुण नाना खरमाटे यांनी आदर सत्काराचा आदर्श संपूर्ण राज्यात घालून दिला। गावकऱ्यांनी केलेल्या या भावपूर्ण सत्काराबद्दल खाडे व त्यांच्या कुटुंबियांनी आभार व्यक्त करत ज्या लालपरीची सेवा केली की लालपरी आमच्या आयुष्याचं परिवर्तन करणारी आणि आयुष्याचा प्रवास सुखकर करणारी ठरली, ती आमच्या दृष्टीनं आज कामधेनू ठरली असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच अरुण नाना खरमाटे म्हणाले की वंजारवाडी गावच्या विकासात लालपरीचं योगदान भरपूर असून एसटीमुळे या गावातील नागरिकांचं जीवनमान उंचावलंय। गावच्या आर्थिक उन्नतीमध्ये लालपरी अर्थात एसटीचा मोठा वाटा आहे। या गावातील बाबूराव खरमाटे, शंकरराव खरमाटे, सुरेश दौंड, कैलासवासी सिपतराव खरमाटे यांच्यासह असंख्य माजी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या उन्नतीमध्ये फार मोठा वाटा उचलला असल्याची भावना व्यक्त केली। तसेच एसटीमुळे गावागावात विकासाची गंगा पोहोचली, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाची सुलभ व्यवस्था झाली, अबालवृद्धांसह महिला भगिनी यांच्या औषधोपचारासाठी वेळेवर पोहोचण्यास मदत झाली असल्याची कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी दोन्ही परिवारांच्या वतीनं लालपरीचा सन्मान करण्यात आला। यावेळी एसटी संघटनेचे दौलतराव खोत, मल्हारी खरमाटे, एसटीचे वाहतूक नियंत्रक सूर्यकांत खरमाटे आदी उपस्थित होते। एसटीच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या या दोघा चालकांच्या अनोख्या सत्कार सोहळ्याची आणि लालपरीच्या प्रतिवतीची सेवा करणाऱ्या दोघा सेवानिवृत्त चालकांच्या या अनोख्या सत्काराची संकल्पना मांडणाऱ्या लोकनियुक्त सरपंच अरुण नाना खरमाटे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तासगाव तालुक्यासह राज्यात कौतुकाचा चर्चा होतीये। आमचे नेते मार्गदर्शक, शिवसेना शिंदे पक्षाचा बुलंद आवाज माननीय श्री मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। लोकनियुक्त सरपंच अशोक पांडुरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उदय यशवंत यादव, ग्रामपंचायत सदस्य कल्पना दत्तात्रय वाघमोडे आणि विठ्ठल शिवाजी शिंदे, माजी चेअरमन कांचनपूर विकास सोसायटी, श्री चंद्रकांत आत्माराम काटकर, पोपट सुखदेव शिंदे, रणजित मुळीक, प्रतीक शिंदे व ग्रामपंचायत सांबरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली।